वाशिमच्या मालेगाव आणि शिरपूरसह काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला, मात्र या पावसामुळे शेतातील पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। धाराशिव जिल्ह्यातील मसोबावाडी गावामध्ये ग्रामपंचायतीने 8 लाखांचा रस्ता तब्बल 72 तासात बांधून पूर्ण केलाय। मात्र वस्तुस्थिती पाहिली तर रस्त्यावरती खड्डे की खड्ड्यामध्ये रस्ता अशी परिस्थिती आहे। यानंतर संतप्त गावकऱ्यांनी गतिमान भ्रष्टाचार करणाऱ्या ग्रामपंचायतीविरोधात तक्रार दाखल केली। वर्ध्याच्या जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यालयात राज्यस्तरीय व्हिडिओ निर्मिती स्पर्धा पार पडली। यातील विजेत्यांना पुरस्काराचं वितरण करण्यात आलं। या कार्यक्रमात पालकमंत्री पंकज भोयर आणि जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली। जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्याचा दर 93,000वरती पोहोचलाय। एकाच दिवसात सोनं 800 रुपयांनी महाग झालंय। तर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती सुवर्णनगरीत 25 कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे। बोलणाऱ्या पोपटाप्रमाणे चक्क बोलणारा कावळा सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे। पालघरमधला हा बोलका कावळा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे। गारगावमध्ये मुकणे कुटुंबाला हा कावळा काही वर्षांपूर्वी जखमी अवस्थेत सापडलेला होता। त्यावेळेला कुटुंबाने त्याच्यावरती उपचार केले होते। धाराशिव जिल्ह्यातील हिप्परगा इकडे गौतमी पाटीलच्या नृत्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र यावेळेला एक तरुण चक्क 100 फूट उंच झाडावरती चढला। त्याला गौतमी पाटीलने आय लव्ह यू असं म्हटल्यानंतर तो तरुण झाडावरून खाली उतरलाय। येवल्याच्या सावखेड इकडे दुर्दैवी घटना घडली आहे। खेळता खेळता शेततळ्यात पडल्यामुळे पाण्यात बुडून 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय। या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते। तर यावेळेला आमदार छगन भुजबळ यांनी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। पाचोरा शहरातील पांडवनगरी समोर आयशर या वाहनाच्या इंजिनजवळ भल्या मोठ्या अजगराने विळखा घातलेला होता। त्यामुळे काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं। मात्र सर्पमित्रांनी त्याला ताब्यात घेत या अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं। विक्रमगडमध्ये शेतकरी कष्टकरी संघर्ष समितीकडून जनसभा घेण्यात आली। शेतकऱ्यांना नोटीस न देता रस्त्यांसाठी चाललेलं भूसंपादन त्वरित थांबवण्याची मागणी या सभेमधून करण्यात आली। वाशिम जिल्ह्यात 3063 जन्म आणि मृत्यू दाखले रद्द करण्यात आलेले आहेत। या सर्व दाखल्यांची फेरतपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांनी दिलेले आहेत। अनेक बांगलादेशी नागरिकांना जन्म दाखले दिल्याच्या संशयावरून वाशिम जिल्ह्यातील जन्म आणि मृत्यू दाखल्यांवरती फेरतपासणी केली जाणार आहे। परभणी आगाराला 5 नवीन बसेस मिळालेल्या आहेत। या नवीन बसेसचं राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। वाशिम जिल्ह्यातील गुजरात आणि तेलंगणा राज्यात जाण्यासाठी सोयीची ठरणारी हैदराबाद भावनगर हैदराबाद ही साप्ताहिक विशेष रेल्वे गाडी वाशिम मार्गे धावणार आहे। त्यामुळे तेलंगणा, महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील रेल्वे प्रवाशांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे। सांगलीच्या खेडमध्ये श्री भैरवनाथ बगाड यात्रा उत्साहात संपन्न झाली। शेकडो भाविकांनी यात्रेला हजेरी लावत बगाडाचं आणि भैरवनाथाचं दर्शन घेतलं। वर्ध्याच्या जाम ते वडनेर रस्त्यावरती दरोडा टोल नाका परिसरामध्ये नाकाबंदी करत कतलीसाठी कोंबून नेणाऱ्या जनावरांचं रेस्क्यू करण्यात आलेलं आहे। 5 ट्रकसह 1,07,00,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी 12 जणांविरोधात कारवाई करण्यात आलेली आहे। कोल्हापूरच्या शाहूवाडीत शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांची धास्ती भरलेली आहे। वन्यप्राण्यांकडून होणारं पिकाचं नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रभर गस्त घालावी लागते। या दरम्यान रात्रीच्या वेळेला गस्त घालणाऱ्या चिमुकल्याचा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे। हातामध्ये काठी, डोक्यावरती बॅटरी आणि अंगावरती फाटलेल्या पोत्याचं जॅकेट घालून आर्यन नावाचा चिमुकला शेतीची राखण करतोय। सुट्टीच्या दिवशी जळगावातील शासकीय कार्यालय गजबजलेली पाहायला मिळत आहेत। आर्थिक वर्ष संपण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे कामं पूर्ण करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी कामात मग्न झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे। पावसाळ्याला 2 महिने शिल्लक असताना रत्नागिरीच्या अलिबाग तालुक्यातील बहिरीचा पाडा, नांगरीचा टेप, मानकुळे या दरम्यान पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। सायकलवरती बरण्या बांधून पाण्यासाठी गावकऱ्यांना वणवण करावी लागते। छत्रपती संभाजीनगरमध्ये मनपाने अनधिकृत नळधारकांविरोधात जोरदार कारवाई सुरू केली आहे। चिकलठाणा परिसरातील 43 अनधिकृत नळ कनेक्शन खंडित करून अनधिकृत नळ घेणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली। धाराशिवमधील ऑक्सिजन प्लांट दुरुस्ती अभावी बंद पडलेला आहे। परिणामी रुग्णालयांसाठी आता महिन्याकाठी 1500 ते 1800 ऑक्सिजन सिलेंडर पैसे देऊन खरेदी करावे लागतात। प्लांट तातडीने दुरुस्त करावा अशी मागणी आता रुग्णांचे नातेवाईक करतायत। नाशिक जिल्ह्यावरती पुढील 3 दिवस अवकाळीचं संकट असणार आहे। हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार जोरदार पावसासह गारपिटीची शक्यता आहे। त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे।
रायगडमधील हुंडा प्रकरण चर्चेमध्ये आलेलं आहे. एका पाटील कुटुंबाने दागिने आणि पैशांसाठी सुनेचा छळ केल्याचं समोर आलंय. सुनेच्या डोक्यात पिस्तूल ठेवून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा निमित्ताने अक्कलकोट नगरी भक्तांनी गजबजलेली आहे. स्वामींच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणातून मोठ्या संख्येने भाविक अक्कलकोटमध्ये दाखल झालेत. भाविकांच्या सोयीसाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात केला आहे. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील मोहटा देवी गडावरती वासंती नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. ते 9 दिवसीय उत्सवात भक्त देवीच्या दर्शनासाठी गडावरती येत आहेत. जळगावच्या अमळनेर इथल्या 5व्या अहिराणी साहित्य संमेलनाचा आज दुसरा दिवस आहे. अहिराणी साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीने सुरुवात करण्यात आली. गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडामध्ये उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीनंतर केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या एका महिला जवानाचा मृत्यू झालेला आहे. या घटनेला वैद्यकीय अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचं पुढे आलंय. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार विजय रहांगडाले यांनी केलेली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार खुर्द गावामध्ये देवाचं सोंग नाचवण्याची अनोखी परंपरा मागील अनेक दशकांपासून जपली जाते. बिरोबा देवाच्या यात्रेच्या निमित्ताने मोठा उत्साह पाहायला मिळतो. यावेळेला विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. गोंदिया जिल्ह्यातील सौंदड या गावामध्ये 2 दिवसीय शंकरपटाचं आयोजन करण्यात आलंय. या जंगी शंकरपटाला तुफान गर्दी उसळलेली आहे. मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली असून 102 बैलजोड्यांनी यामध्ये सहभाग घेतलाय. गोंदिया जिल्ह्यात चैत्र नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे. या निमित्ताने देवरी इथल्या मा धुकेश्वरी मंदिरात मागील 34 वर्षांपासूनची परंपरा अबाधित आहे. 157 तुपाच्या आणि 397 तेलाच्या ज्योती मंदिरामध्ये स्थापन करण्यात आलेल्या आहेत. यावेळेला भाविकांनी मोठी गर्दी केली. शिर्डी दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना 5 लाख रुपयांचा विमा उतरवला जाणार आहे. त्यामुळे साई भक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे. दर्शनासाठी येताना अनेकदा भाविकांसोबत अपघात घडतो आणि हीच गोष्ट विचारात घेऊन आता साई संस्थांच्या माध्यमातून भाविकांचा विमा उतरवण्यात येणार आहे. लोणावळ्यातील कार्ला एकविरा देवीची चैत्र उत्सव हा 4 एप्रिलपासून सुरू होतोय. या पार्श्वभूमीवरती जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरती जड आणि अवजड वाहनांसाठी वाहतूक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. या मार्गावरती पूर्णवेळ अवजड आणि मोठ्या वाहनांना प्रवेशबंदी असणार आहे. लोणावळ्यातील कार्ला एकविरा देवीच्या चैत्र यात्रेसाठी देवस्थान सज्ज झालेलं आहे. दर्शनासाठी श्री एकविरा देवस्थान ट्रस्टने विशेष नियोजन केलंय. पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतागृहांची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. खेडला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरज इथल्या ब्रिटिशकालीन धरणाच्या तलाव क्षेत्रात कारखान्यातील घातक असा रासायनिक घनकचरा आढळलेला आहे. घनकचऱ्यासह राख तलावाशेजारच्या मोकळ्या जागेमध्ये टाकल्यामुळे खेडला पाणी पुरवठा करणारं बोरज धरण हे दूषित होण्याच्या मार्गावरती आहे. पुसद तालुक्यातील माळपठार भागात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. इथल्या नागरिकांना 2 ते 3 किलोमीटर अंतरावर जाऊन पाणी आणावं लागतंय. पाणी आणण्यासाठी गेल्यामुळे रोजंदारी बंद होऊन परिणामी ग्रामस्थांवरती उपासमारीची वेळ आली. अजित पवारांनी पीक कर्जाविषयी केलेल्या वक्तव्यानंतर शेतकरी संतप्त झालेत. सत्ता येण्यासाठी 100 दिवसात कर्जमाफी असं म्हणणारे आता थेट कर्ज भरा असं म्हणू लागले. त्यामुळे त्यांची शेतकऱ्यांविषयीची नियत चांगली नाही असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. धुळ्याच्या गोंदूर विमानतळाच्या परिसरात भीषण आग लागली. अग्निशमक दलाने तात्काळ पोहोचत आगीवरती नियंत्रण मिळवलं. सुदैवाने आज सुट्टी असल्यामुळे धावपट्टीवरती एकही विमान नव्हतं. त्यामुळे नुकसान झालेलं नाहीये. अहिल्यानगर जिल्ह्यात चेन स्नॅचिंग करणाऱ्या 4 जणांच्या टोळीचा अखेर पर्दाफाश झालाय. स्थानिक गुन्हे शाखेने टोळी जेरबंद केली असून त्यांच्या चौकशीमध्ये 12 गुन्ह्यांचा छडा लागलाय. अंबरनाथमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. कल्याण बदलापूर महामार्गाजवळ एका व्यक्तीने दुचाकी पार्क केली होती आणि मात्र ही दुचाकी एका चोरट्याने चोरून नेली. पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करत या चोरट्याला अटक केली. जुन्नर तालुक्यातील आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पिंपळगाव परिसरातून गणेश लेंडे यांच्या घरासमोरून बुलेट चोरीला गेली. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक करत त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलाय. जळगावच्या नशिराबादमध्ये डिवायडरला दुचाकी धडकल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात जुळ्या भावांपैकी एकाचा मृत्यू झाला तर दुसरा भाऊ गंभीर जखमी आहे. जळगावमध्ये वाहतूक पोलिसांनी ट्रक चालकाकडून पैसे घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. ट्रक चालकाकडून 50 रुपये घेत असतानाचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर 3ही पोलिसांना निलंबित करण्यात आले. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रवाशांना लुटून धुमाकूळ घालणाऱ्या 3घांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची धिंड काढली. लोणावळ्यातील
तुंगारलीमध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे एका घराला भीषण आग लागली. अग्निशमक दलाने घटनास्थळी दाखल होत आगीवरती नियंत्रण मिळवलं. सुदैवाने कोणती जीवितहानी झालेली नाही. पर्यटकांची दिशाभूल होत असल्यामुळे माथेरान पर्यटन बचाव समितीने काही दिवस माथेरान बंदची हाक दिली होती, पण प्रशासन आणि व्यावसायिकांच्या मध्यस्थीनंतर हा प्रश्न मार्गी लागलाय. त्यानंतर 2 आठवड्यांनी आज माथेरान पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलंय. सोलापुरातील अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांचा प्रकट दिन सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. प्रकट दिनानिमित्ताने भक्तांच्या 4 ते 5 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्यात. स्वामींच्या प्रकट दिनी दिवसभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. साईंच्या शिर्डीमध्ये देशाच्या संरक्षण व्यवस्थेसाठी लागणाऱ्या बॉम्बशेल्सचं उत्पादन होणार आहे. शिर्डी MIDCमध्ये डिफेन्स क्लस्टरचा भूमिपूजन सोहळा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे आणि आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. रमजान महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे ईद उल फितर. अहिल्यानगरमध्ये मोठ्या उत्साहामध्ये ईद साजरी केली जाते. मुस्लिम समुदायाने एकत्र येत नमाज अदा करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. भोरमध्ये मुस्लिम बांधवांनी मूकबधिर विद्यार्थ्यांसोबत ईद साजरी केली. मूकबधिर विद्यार्थ्यांसोबत भोजनाचा आस्वाद घेत त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. वाशिमसह जिल्ह्यातील कारंजा रिसोड आणि मंगळूरपीर शहरात आज रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करत एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. जळगावच्या जामनेरमध्ये रमजान ईदच्या पार्श्वभूमीवरती मंत्री गिरीश महाजन यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. ईदगाह मैदानावरती सामूहिक नमाज पठण केल्यानंतर गिरीश महाजन यांनी मुस्लिम बांधवांची भेट घेत शुभेच्छा दिल्या. कराडच्या ईदगाह मैदानावरती मुस्लिम बांधवांकडून नमाज पठण करण्यात आलं. हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येत ईद साजरी केली. रमजान ईद निमित्ताने मोमीनपुरा इकडे मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केलेला, एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत मुलांनी फुलांचं वाटप केलेलं आहे. यावेळेला अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. रत्नागिरीत रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. सिल्लोडसह तालुक्यात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. सिल्लोडच्या ईदगाह इकडे नमाज पठण करून एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळेला अब्दुल सत्तारांनी नमाज पठण केला. चोपडा तालुक्यात मुस्लिम बांधवांनी रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी केली. यावेळेला आमदार चंद्रकांत सोनवणेंसह इतर राजकीय पदाधिकाऱ्यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवरती रविवारी रात्री उशिरापर्यंत वाशिमची बाजारपेठ खुली होती. खरेदीसाठी मुस्लिम बांधवांनी प्रचंड गर्दी केली, त्यामुळे बाजारात लाखोंची उलाढाल झाली. नाशिक शहरातील ईदगाह मैदानावरती मुस्लिम बांधवांचा सामूहिक नमाज पठणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळेला हजारो मुस्लिम बांधव उपस्थित होते. मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी खासदार, आमदार आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांनी उपस्थिती लावली. गोंदिया जिल्ह्यात रमजान ईदचा उत्साह पाहायला मिळाला. पोलीस विभागाच्या वतीने मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने राबवलेल्या मंत्री आवास योजनेत घर मिळवून देण्याचा आमिष दाखवत एका महिला एजंटने पिंपरी चिंचवडमधील नागरिकांची कोट्यावधींची फसवणूक केली आहे. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर महिलेला अटक करण्याची मागणी नागरिक करत आहेत. तुमसर नागपूर शिवशाही बसचा अपघात झाला. कारला वाचवण्याच्या नादात कंटेनर बसला घासली आणि त्यामुळे बसच्या उजव्या बाजूच्या खिडकीच्या काचा फुटल्या. या काचा लागल्यामुळे काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. रेल्वे गाड्यांमधून प्रवाशांच्या वस्तू चोरणाऱ्या एका सराईत चोरट्याला कल्याण रेल्वे क्राईम ब्रँच पोलिसांनी अटक केलेली आहे. चोरट्याकडून 5 लाखांचे मोबाईल, आयपॅड आणि दागिने इतर वस्तू सुद्धा जप्त करण्यात आल्या. दिव्यात शुक्रवारी भर चौकात एका पत्रकाराला बेदम मारहाण करण्यात आली होती. या घटनेचा CCTV व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला. दरम्यान या प्रकरणी आता 2 आरोपींवरती गुन्हा दाखल केला आहे. नवी मुंबईतील शिरवणे गावात एक अनोळखी मृतदेह आढळलेला आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहिल्यामुळे गावात खळबळ माजली. शिरवणे पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. पत्नीने आपल्या मित्राच्या मदतीने चक्क उपजिल्हाधिकारी असलेल्या पतीलाच ठार मारण्याचा प्रयत्न केलाय. जादूटोणा, विषप्रयोग करत जातीवाचक शिवीगाळ करण्याचा आरोप केला गेलाय. या प्रकरणातील मुख्य आरोपी उबाळे हा मनोज जरांगेंचा निकटवर्ती असल्याची माहिती समोर आली. राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांकडे 101 कोटींच्या जुन्या नोटा पडून आहेत. नोटबंदीनंतर 8 वर्षांनंतरही 8 बँकांकडे 500 आणि 1000च्या नोटा पडून आहेत. तर या नोटा मनी लॉन्ड्रिंगच्या असल्याच्या संशयामुळे रिझर्व्ह बँकेने पैसे घेण्यास नकार दिलाय. यामध्ये कोल्हापूर बँकेकडे सर्वाधिक म्हणजे 25 कोटी, पुणे जिल्हा बँकेकडे 22 कोटी, तर नाशिक बँकेकडे 21 कोटींच्या या जुन्या नोटा पडून आहेत.
छत्तीसगडच्या बिजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेवरील चकमकीत एक जहाल महिला माओवाद्याचा मृत्यू झालेला आहे. रेणू या महिला माओवाद्यावरती 25 लाखांचं बक्षीस होतं, तर 50 पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत. बीडच्या जिल्हा कारागृहात कैद्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुलेला मारहाण केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर परळीतील गुन्हेगार महादेव गीते आणि अक्षय आठवलेकडून मारहाण झाल्याची माहिती आहे. बीडच्या जेलमध्ये काही होऊ शकतं फार मोठी नाही, पण मारामारी झाली अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिलेली आहे. महादेव गीते आणि अक्षय आठवले यांनी मारहाण केल्याचं धस म्हणाले. कारागृहातील मारहाणीच्या घटनेनंतर शशिकांत उर्फ बबन गीते यांनी फेसबुक पोस्ट केलेली आहे. अंदर मारना या मरना सब कुछ माफ है अशा आशयाची पोस्ट बबन गीतेने केलेली आहे. बापू वंदळे हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या आरोपी बबन गीते अद्याप फरार आहे. बीडच्या कारागृहातील बंदी महादेव गीतेला हर्सुल कारागृहात हलवण्यात आलेला आहे. 4 आरोपींनी संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. एकीकडे गीतेला कारागृहातून हलवण्यात आलेला आहे, तर दुसरीकडे या मारहाणीच्या घटनेबाबत कारागृह प्रशासनाने वेगळी माहिती दिली आहे. बंदी सुदीप सोनवणे आणि राजेश वाघमोडेमध्ये हाणामारी झाल्याचं माहिती देण्यात आलेली आहे. मारहाणीनंतर दोघांना बराकमध्ये बंद करण्यात आलं होतं. आमच्या मतदारसंघात बाहेरून पार्सल आलं, मी 2 वेळा पडलो असं म्हणत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी रोहित पवारांना टोला लगावलाय. त्यांच्या मागे 60 वर्षांचा इतिहास आहे, माझ्या मागे कोणाचाच इतिहास नव्हता असंही ते म्हणाले. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ठाकरेंच्या शिवसेनेने तयारी सुरू केली आहे. नववर्षात गुढी उभारा, गुढी कुठे उभी करायची हे तुम्हाला माहिती आहे आणि त्यासाठी कामाला लागा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना केलंय. मी मंत्री झालो हे पवारांना अजूनही मान्य होत नाही असा टोला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी शरद पवारांना लगावलेला आहे. माझं राजकारण संपलं तरी चालेल, पण मी पवारांच्या पुढे कधीच झुकणार नाही असंही जयकुमार गोरे म्हणाले. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी पहिल्यांदाच प्रहार संघटनेच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय. आमदारकी खासदारकीने बाकीचे पक्ष मोठे आहेत, मात्र कामाचं म्हणाल तर प्रहारशिवाय कोणी मोठं होऊ शकत नाही असा दावा बच्चू कडूंनी केलाय. कोल्हापूरच्या फुटबॉलला पुन्हा एकदा गालबोट लागलेला आहे. मैदानात खेळाडूंमध्ये फ्री स्टाईल हाणामारी पाहायला मिळाली. यावेळेला पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आलेला आहे, त्यामुळे प्रचंड तणावाचं वातावरण होतं. बीडच्या धारूर तालुक्यातील कानपूर इकडे आणखीन एका युवकाची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली आहे. जुन्या वादातून हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. कराड शहरातील ईदगाह मैदानावरती असलेल्या एका तरुणावरती 5 जणांच्या टोळक्याने मारहाण करत चाकू आणि कोयत्याने वार केलेला आहे. यामुळे तरुण गंभीर जखमी झालेला असून त्याच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 5 जणांच्या टोळक्यामध्ये एका अल्पवयीन मुलगा असल्याचंही समोर आलंय. कल्याणच्या रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षा चालकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. प्रवासी घेण्यावरून मस्करी सुरू असतानाच 2 रिक्षा चालक भिडले. नांदेड शहरातील आसना नदीवरील पुलावरती असलेल्या झाडांना अचानक आग लागली. पालिकेच्या अग्निशामक दलाने ही आग आटोक्यात आणली. जळगावच्या पाचोरा महावितरण कार्यालयाच्या स्टोअर गोडाऊनला भीषण आग लागली. स्टोअरमधून सामान जळून खाक झालेलं आहे, मात्र आगीचं कारण अस्पष्ट आहे. गोंदियातल्या गोरेगाव तालुक्यातील 3 धान खरेदी केंद्रामध्ये तब्बल 1,43,00,000 रुपयांचा घोटाळा झालेला आहे. या प्रकरणी 5 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला असून 4 पोलिसांनी ताब्यात घेतलाय. आधुनिक जीवनशैली दिवसेंदिवस सोशल मीडियाचा वापर आणि त्याचा प्रभाव वाढत चाललाय. 1 जानेवारी ते 27 मार्च दरम्यान सोशल मीडिया गैरवापर केल्याप्रकरणी पुण्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये 151 गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामध्ये 4 पोलिसांनी अटक केली. महाराष्ट्राचा अर्भक मृत्यूदर घटत असल्याची माहिती आता समोर आली आहे. केंद्र शासनाच्या 2018च्या SRS अहवालानुसार महाराष्ट्राचा अर्भक मृत्यूदर प्रति 1000 जन्मांमागे 19 असून नवजात अर्भक मृत्यूदर 11 आहे. चाकणमधील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये टोमॅटो, लसूण आणि कारल्याची प्रचंड आवक झालेली आहे. तसंच पालेभाज्यांची आवक वाढल्यामुळे भाव गडगडलेत. पुण्यातील गुलटेकडी इथे मार्केट यार्डात रविवारी कोथिंबीर, मेथी, शेपू, कांदा पात आणि करडईच्या भावामध्ये घसरण झालेली आहे. दरम्यान कोथिंबीरची सुमारे 20,000 जुडी तर मेथीची 40,000 जुडी आवक झाली होती. पिंपरीतल्या बाजार भाजीपाल्याची आवक चांगली झालेली आहे. रविवारी महाबळेश्वर मध्ये गाजराची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. तसंच नवीन आवळा दाखल झालेला आहे. कोथिंबीर, मेथी, पालकाचे दर वाढलेले आहेत, तर वांगी, कोबी, दोडका आणि काकडीला चांगली मागणी असून दरात चढ उतार सुरू आहे.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती फुलांच्या दरात मोठी वाढ झाली होती. झेंडूच्या फुलांचे दर 50 ते 60 रुपये प्रति किलो असताना फुल विक्रेते 7 ते 8 फुलांचा हार 70 ते 80 रुपये प्रति नगाने अशी विक्री झाल्याचं ग्राहकांच्या खिशाला फटका बसलाय. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत आवक कमी झाली आहे. गतवर्षी 91,730 पेट्यांची आवक झाली होती. यावर्षी फक्त 50,882 पेट्यांची आवक झाली. सलग 5व्या वर्षी कापसाच्या BG2 बियाणांच्या दरामध्ये प्रति पाकिट 37 रुपयांची वाढ केलेली आहे. सलग 5 वर्षातली ही दरवाढ 171 रुपयांची आहे. इतर कृषी निविष्ठांसोबत बियाणांच्या दरवाढीमुळे कापसाचा उत्पादन खर्च वाढणार आहे.